बार्शी तालुक्यातील मालेगावात एकाचा जागीच मृत्यू। सविस्तर बातमीपत्र 23/9/2025 वार मंगळवार। अतिवृष्टीने घेतला गोडगाव येथील युवकाचा जीव। वैरा गोडगाव रस्त्यावरील मालेगाव आर येथील ओढ्यात आलेल्या पुरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात गाडी आदळल्याने गोडगाव येथील रामेश्वर केशव शिराळकर वय वर्ष 45 युवकाचा जागीच मृत्यू झाला। त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, एक भाऊ, भाऊजाई असा परिवार आहे। घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, कॉन्स्टेबल राहुल पाटील, शिवलिंग कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। तसेच गावातील सरपंच व गावातील इतर ग्रामस्थ दादाराव घोडके, बबलू घोडके, नितीन घोडके, शुभम भुसारे व इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले आणि प्रेत शवविच्छेदनासाठी बार्शी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। मी सरपंच समाधान दत्तात्रय बनसोडे मालेगाव। आज या ठिकाणी पूल वाहून गेलेला आहे। पहिला अर्धा वाहून गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये रुईकडे एक माणूस जात होते, 40 होते त्यांचं, तर ते पाण्यात पडले आणि त्यांचा मृत्यू झाला। बरं, मग हे आम्ही PWI ला बऱ्याच वेळा 2 महिने झालं रोज थोडा पूल वाहून जात आहे, कळलं तर त्यांची कोणी दखल घेतलेली नाही। आता सध्या पण पूल तुमचा वाहून गेलेला आहे बऱ्यापैकी आणि वाहत्या पाण्यामुळे अजून वाहून चाललेला आहे, आणि आणखीन एखादा माणूस दाखवण्याची शक्यता। मग यासाठी तुम्ही काय PWI ऑफिसला म्हणा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याला कळलं होतं का किंवा या ठिकाणी असा प्रकार झाला किंवा मयत झालंय म्हणून? आता कळलं होतं, म्हणजे 5:36 ला घटना झाली। काय म्हणली मग ती माणसं? ते म्हटले आम्ही माणसं वगैरे पाठवतो, तलाठी वगैरे येते। मागणी काय तुमच्या गावातर्फे किंवा लवकर पूल तयार व्हावा आणि आता सध्या तो जो पण पूल होत नाही तोपर्यंत रस्ता बंद करण्यात यावा पूर्ण। बरं। माझं नाव नरेंद्र नानासाहेब घोडके, मी मालेगाव या ठिकाणचा रहिवासी आहे। पाठीमागल्या 2 महिन्यापासून आपल्या गावात जो पूल आहे मालेगाव रुई रस्त्याला, तर 2 महिन्यापूर्वी हा पूल पडलेला आहे। याची आम्ही वारंवार तपशील दिलेला आहे। बरं, याचा PWD ला सुद्धा आपण रितसर माहिती दिलेली होती। बरं, माहिती तुम्ही दिली, पण किती महिन्यापूर्वी पूल पडला होता तुमचा? हा 2 महिन्यापूर्वी पूल पडला साहेब। बरं, 2 महिन्यापूर्वी पूल पडला, त्यांना जर तुम्ही रितसर माहिती दिली होती तर त्यांनी या ठिकाणी परत काय केलं का नाही? किंवा या ठिकाणी धोका आहे म्हणा किंवा बोर्ड लावणं, बॅरिकेड लावणं, यातली कुठली काय यंत्रणा या ठिकाणी आली होती का तुमच्यासाठी? PWD ची कसल्याही प्रकारची यंत्रणा मालेगावात आलेली नाही। बरं, त्यांनी कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावलेला नाही। आज काय प्रकार घडला नेमकं? आज या गोष्टीमुळं आज 35 ते 40 वर्षाची एक व्यक्ती या खड्ड्यामध्ये पुलावरून जात असताना खड्ड्यावरून पडून पाण्यामध्ये पडून ते एक्सपायर झाले आहेत। बरं, ह्याची माहिती तुम्ही कुठे दिला सध्या? याची माहिती आम्ही सोशल मीडियावर टाकलेली आहे। बरोबर, PWD ला सुद्धा याची माहिती आम्ही दिलेली आहे, पण त्यांच्या रितसर हे येत नाही, रिस्पॉन्स येत नाही। ते स्वतः म्हणतात की आम्ही वरिष्ठांना कळवलेलं आहे, पण त्यांचा अजून एकही व्यक्ती या ठिकाणी आलेला नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही। तुमच्या ग्रामस्थातर्फे काय मागणी असेल PWI ऑफिस कडे? आमच्या ग्रामस्थातर्फे एकच मागणी आहे, त्यांना जर काही कारवाई करता येत नसेल तर त्यांनी जो व्यक्ती आज मयत पावला आहे त्याच्या मयताला तर त्यांनी यावे आज। मला सांगा, तुम्ही आता पाऊस तर रोजच चालू आहे बरोबर, आता त्या पुलावरून जेवढं पाणी होतं तेवढं पुढच्या माणसाला काय कळणार नाही या ठिकाणी खड्डा आहे का पूल पडलेला आहे कोसा, बरोबर आहे का? मग या ठिकाणी जर परत एका ठिकाणी अजून जर परत कुठल्या युवकाचा म्हणा किंवा कुठल्या माणसाचा जर या ठिकाणी जीव गेला, त्याला जबाबदार कोण राहणार तुमच्या गावात? पूर्णतः जबाबदार PWD ऑफिस राहणार, तसेच शासन राहणार। बरं, कारण सर पाऊस रोज चालू आहे, दर रोज नदीला पूर येतो। बरोबर, मालेगावकरांना फक्त हा रस्ता माहिती आहे, तरीही मालेगावकर त्याचाच पडतात। बरोबर, बाकीच्या गावच्या लोकांना हा काहीच कळणार नाही। नवीन आलेल्या माणसाने कसं जायचं? नवीन आलेला व्यक्ती उभारण्याशिवाय पर्याय नाही, त्याच्यापुढे रात्रात उभं राहावं लागतं नाही तर। बरोबर, म्हणजे आज PWD ऑफिसच्या गहाळपणामुळे एका माणसाचा जीव गेला म्हणून थोडक्यात? PWD ऑफिसच्या गहाळपणामुळे आज एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे। बरोबर। नमस्कार, मी विशाल भुसारे, मालेगाव, बार्शी तालुक्यातील मालेगाव येथून आज आमच्या इथे एक अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे। कारण मालेगाव हा
धाराशिव आणि वैराग ह्या रोडवर येणारं गाव आहे. मेन रोड आहे. हा मेन रोड आहे. आणि प्लस आता नवरात्राचा काळ आहे. बरोबर. या काळात तुळजापूरला जाणारे भाविक बरोबर ह्याच रस्त्याचा वापर करतात. हा हा. आणि तरीही गेल्या 2 महिन्यापूर्वी इथे पुरामध्ये इथला पूल वाहून गेला होता. ऑलरेडी या पुलाची उंची ही कमी आहे आणि दोन्ही ओढ्यावर अशीच पद्धतीची अवस्था आहे. आणि कंटिन्यू पाणी जात असताना तिथं मोठे खड्डे पडलेले आहेत. आणि त्या खड्ड्यात आमच्या गावातील स्वतः नागरिक असताना देखील त्यांना माहिती आहे तिथं खड्डे पडलेले आहेत. म्हणजे रस्त्याची पुलाची माहिती असताना सुद्धा तरी देखील तिथं अडकतात पडतात. बरोबर. अशा वारंवार घटना घडलेल्या आहेत. याच्या आधी देखील पूल पडल्यानंतर आम्ही येथील स्थानिक प्रशासन, तहसीलदार किंवा PWD या सगळ्यांना याबद्दलची माहिती दिलेली होती. परंतु त्यांचा कसलाही रिस्पॉन्स आम्हाला मिळत नाही. म्हणजे तुम्ही ग्रामस्थांनी माहिती कळून पण त्यांनी काही रिप्लाय दिलेला नाही. हो. या ठिकाणी भेट द्यायला कोण आलं का नाही? माहिती कुणीच नाही आलेलं इथं. आणि कुठलाही राजकीय पुढारी देखील इथं कुणी आलेला नाही. त्यांनी देखील याची दखल घेतलेली नाही. आता सध्या रोज पाऊस चालू आहे, बरोबर आहे का? आणि ह्या पुलावरनं पाणी चालल्यामुळे कुठल्याच वाहन चालकाला अंदाज कळत नाही की पूल वाहून गेलेला आहे का नाही किंवा रस्त्यात खड्डे आहेत का नाहीत. बरोबर. मग याची तुम्ही माहिती PWD ऑफिसला देऊन सुद्धा त्यांच्याकडून कुठली कारवाई होत नाही किंवा ते लोक या ठिकाणी येत नाहीत, पाहणी करत नाहीत किंवा पुलाचं काम करत नाहीत. आणि उघड असंही सांगतात की या ठिकाणी निधी नाही, आमच्या ज्याला काय ह्याला करणं होत नाही. मग तुमच्या ग्रामस्थातर्फे काय आक्रोश असणार आहे पुन्हा? जर लवकरात लवकर पुढच्या 24 तासामध्ये इथं आज एका गोडगाव येथील एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. त्याचं वय साधारणतः 40च्या आसपास असावं. बरोबर. त्याचा संसार उघड्यावर पडलेला आहे. बरोबर. असेच किती जीव तुम्ही आज घालवणार आहात? बरोबर. हे आमचा प्रशासनाला सवाल आहे. आता तुमच्या तुम्ही त्वरित जर याच्यावर निर्णय घेतला नाही आणि आज त्या मृत व्यक्तीला देखील त्याची भरपाई मिळावी असं आमच्या मालेगावच्या वतीनं एक मागणी असेल. दुसरी मागणी अशी आहे की पुढच्या 24 तासात आमच्या दोन्ही पुलाचा लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा, अन्यथा आम्ही मालेगावकर म्हणून बरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तुम्हाला 2 प्रश्न विचारतो शेवटचे. आता सध्या तुम्ही उद्या सकाळी PWD ऑफिसचा पाठपुरावा करणार आहेत का नाही? हो, आम्ही ऑलरेडी आमच्या सरपंचाच्या माध्यमातून किंवा इतर प्रतिष्ठित लोकांच्या माध्यमातून तिथपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या बार्शीचे स्थानिक आमदार माजी आमदार राजभाऊ राऊत असेल किंवा आमदार दिलीपराव सोपल साहेब असतील, यांच्याकडे पाठपुरावा केलाय का पुलाबाबत तुम्ही? 2 महिन्याची गोष्ट आहे म्हणून विचारतोय बरं का. माझ्या माहितीनुसार, कानावर आलेल्या माहितीनुसार ह्या दोन्ही लोकप्रतिनिधीला सांगितलेलं आहे. अजूनही तुमच्या माध्यमातून ह्या दोन्ही प्रतिनिधीला आणि खासदारांना देखील आमच्या गावाच्या तर्फे विनंती असेल की लवकरात लवकर गांभीर्याने या गोष्टीकडे बघावं. आमचा जीव हा काही स्वस्त नाही. बरोबर. प्रत्येकाचा जीव, तुमचा जीव जसा प्रिय आहे, तुमच्या नातेवाईकांचा, तुमच्या घरच्यांचा जसा जीव प्रिय आहे तसा आमचा देखील जीव प्रिय आहे. त्यामुळं तुम्ही आमच्या जीवाशी खेळू नये असे मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.